वेलकम टू क्रिएटिव्ह क्लासेस. आता आपलं 12वीचं लेक्चर 5 लेक्चर 6 हॅलोजन रेट ऑफ अल्केन ते स्टार्ट करतोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम चेक केलं आणि त्या ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये बऱ्यापैकी आपण बेसिक गोष्टी चेक केल्या. आता आपल्याला काय चेक करायचं आहे की त्यातले एक इनॅन्शिओमर मागच्या चॅप्टरमध्ये आपण कायरल कार्बन म्हणजे काय, असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय, कार्यालिटी कशी एक्सप्लेन करतात किंवा ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड कसं असतो, ऑप्टिकल इनऍक्टिव्ह कंपाऊंड कसं असतो ते आपण सगळ्या गोष्टी चेक केल्या. ठीक आहे. आता आपल्याला एक सिंपल टर्म यूज करायची इनॅन्शिओमर. ऍक्च्युअल हायएस्ट लेवलला म्हणजे बीएससीला किंवा एमएससीला किंवा पुढच्या लेवलमध्ये जेव्हा जाता तुम्ही तो डायस्टेरियोमर, स्टेरिओकेमिस्ट्री. स्टेरिओकेमिस्ट्री जवळपास 100 मार्काचा चॅप्टर असतो. रिॲक्शन मेकॅनिझम पण 100 मार्काचा चॅप्टर असतो. त्यामुळे हे केमिस्ट्री काही एवढंच इथं स्टॉप होत नाही, बऱ्यापैकी अजून खूप जास्त गोष्टी आहेत. पण आता आपल्याला डोक्यात काय ठेवायचं की जेवढा सिलेबस दिलेला आहे तेवढ्या सिलेबसला आपण फोकस करायचं. आता इनॅन्शिओमरचे एक नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करतोय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता पुन्हा इम्पॉर्टंट पॉईंट. आता याच्यामध्ये दोन टाईपचे तुम्हाला रिएक्शन शिकायचे आहेत. एक आहे SN1 मेकॅनिझम, सेकंड असणार आहे SN2 मेकॅनिझम. आता SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम यांच्यामध्ये डिफरन्स बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारला जातो किंवा क्वेश्चन सेपरेटली विचारला जातो. एक्सप्लेन द SN1 रिएक्शन किंवा एक्सप्लेन द SN2 रिएक्शन किंवा एक्सप्लेन द हायड्रोलायसिस ऑफ टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड और हायड्रोलायसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. बऱ्याच जणांना क्वेश्चन काय विचारलं हेच कळत नाही, कारण त्यांना सवय असते की फक्त काय SN1 लिहा, SN2 लिहा, पण क्वेश्चन तुमच्या मेकॅनिझमवरती विचारतात. त्या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजे कशाला काय म्हणतात. तर सुरुवातीला आधी आपण चेक करून घेऊ काय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय. तर सबस्टिट्यूशन आपण बऱ्याच वेळा शिकलेलो आहे. 11वी मध्ये सम बेसिक कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये गेलेला आहे. कारण रिॲक्शनचे मेन 4 टाईप आहेत, ऍडिशन, सबस्टिट्यूशन, इलिमिनेशन आणि दुसरा फोर्थ कुठला आहे रिअरेंजमेंट. आता सबस्टिट्यूशन आपल्याला माहिती आहे. समजा तुम्ही खो खो खेळत असाल तर त्या खो खो मध्ये 9 प्लेयर समजा ग्राउंड मध्ये, समजा एखादा कोणी जखमी झाला तर काय करतो, दुसरा प्लेयर त्याची जागा घेतो. म्हणजे काय, एकमेकांना त्यांनी काय केलं, रिप्लेस केलं. त्या रिप्लेसमेंटलाच आपण काय म्हणतोय सबस्टिट्यूशन. हा आपण लक्षात घ्या, परीक्षेत खो खो लिहायचं नाही. याच्यामध्ये फक्त मेन पॉईंट काय सांगायचं आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, व्हेन the atom or group of atom is replaced by the another atom or the group of atom is called as the substitution reaction, and if the replaceable atom is a nucleophile then that reaction called as the nucleophilic substitution reaction. याच्या अपोजिट अजून एक रिएक्शन आहे, that is called as the electrophilic reaction. न्यूक्लियोफाइलला चार्ज असतो निगेटिव्ह आणि इलेक्ट्रोफाइलला चार्ज कुठला असतो पॉझिटिव्ह. न्यूक्लियोफाइलचा जो निगेटिव्ह चार्ज आहे इट अटॅक्स ऑन द कार्बन फाईल. न्यूक्लियोफाइल सारखी अजून एक टर्म आहे बेस, आणि जो बेस काय करतो हायड्रोजनवरती अटॅक करतो आणि न्यूक्लियोफाइल मॅक्झिमम कुणावरती अटॅक करतो, कार्बनवरती अटॅक करतो. आणि ती रिएक्शन आपल्याला तिथे चेक करायची. समजा आता एक सिंपल रिएक्शन घेऊ आपण. तर आता आपण स्टार्ट करू SN2 रिएक्शन. तर SN2 म्हणजे नक्की काय, SN2 कुणाला म्हणायचं. तर S म्हणजे काय, S तर म्हणतात सबस्टिट्यूशन. काय म्हटलेला सबस्टिट्यूशन. फाईल N इज व्हॉट न्यूक्लियोफिलिक. न्यूक्लियोफिलिक. हा जो 2 दिलेला आहे इट इज फॉर द बायमॉलिक्युलर सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, बायमॉलिक्युलर रिएक्शन. आता बायमॉलिक्युलर म्हणजे नक्की काय असतं किंवा युनिमॉलिक्युलर म्हणजे काय असतं, याच्यासाठी एक पूर्ण चॅप्टर दिलाय. त्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. पेपर 1 मध्ये आपल्याला डिटेलमध्ये चेक करायचं आहे. तरी पण जो थोडा पार्ट आलेला आहे तो आपण एक्सप्लेन करू. केमिकल कायनेटिक्स काय करतो, एखाद्या रिएक्शनचा रेट डिटरमाइन करतो. म्हणजे एखादी रिएक्शन किती वेळात होते. समजा आता चहा बनवतोय, तुमच्या घरी कोणी पाहुणे आले आणि त्यांनी सांगितले चहा बनवा, आणि तुम्ही 2 तासांनी चहा घेऊन आला, त्याचा तो काय म्हणेल, चहा बनवतोय का चहाची फॅक्टरी टाकतोय, अशा पद्धतीने काय ते उत्तर येईल. म्हणजे आपल्याला माहिती की चहा बनवण्यासाठी वेळ किती लागणार आहे, 5 मिनिटं लागतील किंवा 10 मिनिटं लागतील. रिएक्शनचा रेट डिटरमाइन करायचा आहे, त्यासाठी कोण इम्पॉर्टंट आहे, केमिकल कायनेटिक्स इम्पॉर्टंट आहे. आणि केमिकल कायनेटिक्स या रिएक्शन मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक, 2 फॉर बायमॉलिक्युलर रिएक्शन, आणि तो बायमॉलिक्युलर त्याचा रेट दाखवणार. ठीक आहे. आता याच्यात एक जनरल रिएक्शन घेऊ आपण. RX प्लस we take the KOH, that is aqueous KOH, because we require the nucleophile. Then if we heat it, then reaction चा टाइप कुठला आहे सबस्टिट्यूशन. जर मी R आणि X जर चेक केला तर याला चार्ज कुठला असणार आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याला कोण असणार आहे निगेटिव्ह चार्ज. हा X आहे. KOH ला ब्रेक केला पॉझिटिव्ह चार्ज, OH ला निगेटिव्ह चार्ज. X जाईल आणि तिथे कोण येणार आहे OH. प्रोडक्ट काय असेल ROH प्लस इथे काय असेल KX. झालंय. हिअर अल्काइल हॅलाइड इज कन्वर्टेड टू द अल्कोहोल. झाले. रिप्लेसमेंट झाली की चेक करा. दिस हॅलोजन हॅलाइड इज रिप्लेस्ड बाय द हायड्रॉक्सी ग्रुप, दॅट इज OH. इट फॉर्म द अल्कोहोल प्लस वी गेट द KX. क्लियर.
This is the reaction. Then we must know the rate of the reaction that called as the kinetics. आता रेट रिएक्शनचा रेट कुणावरती डिपेंड आहे ते चेक करायचं. आता कुठली पण रिएक्शन कुठली पण मेकॅनिझम म्हणजे काय असतं? इट इज अ स्टेप वाइज डिस्क्रिप्शन ऑफ द एनी रिएक्शन. स्टेप वाइज म्हणजे काय? वेदर इन रिएक्शन ब्रेक और बॉन्ड फॉर्म. एक टाईपचा बॉन्ड ब्रेक होईल आणि दुसऱ्या टाईपचा बॉन्ड त्यामध्ये काय होणार आहे? फॉर्म होणार आहे. आणि ते एक्सप्लेन करताना आपण रिएक्टंट, त्याच्यानंतर इंटरमिडिएट काय आलेला आहे, ट्रान्झिशन स्टेट काय असते, प्रोडक्ट काय असतो, बाय प्रोडक्ट काय असतो, न्यूक्लियोफाईलने कुठे अटॅक केलेला आहे, हे जे सर्व जे डिस्क्रिप्शन येईल त्याला आपण काय म्हणतो? मेकॅनिझम. शॉर्टमध्ये म्हणतो आपण स्टेप वाइज डिस्क्रिप्शन ऑफ द एनी रिएक्शन दॅट कॉल्ड एज द मेकॅनिझम. क्लिअर? नंतर आता कायनेटिक्स म्हणजे काय? आता ते कायनेटिक्स कसं असतो सांगू आपण, की कुठल्या पण रिएक्शनचा रेट हे नेहमी लक्षात ठेवा, इट टोटली डिपेंड्स ऑन द स्लो स्टेप, आणि दॅट स्लो स्टेप कॉल्ड एज द रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि दुसरी स्टेप जी असते त्या स्टेपला आपण काय म्हणतो? फास्ट स्टेप म्हणतो. पहिली स्टेप कुठली? स्लो स्टेप, दॅट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. सेकंड स्टेप इज अ फास्ट स्टेप. आणि रिएक्शनचा रेट तो पूर्ण कशावर डिपेंड आहे? इट टोटली डिपेंड ऑन द स्लो स्टेप, दॅट इज कॉल्ड एज RDS, दॅट कॉल्ड एज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. मग आता रिएक्शन जर दाखवली आपण, या रिएक्शनमध्ये द रेट ऑफ रिएक्शन इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, आता बायोमॉलिक्युलर सांगितलेली हा तुमचा रिएक्टंट आहे आणि हा तुमचा काय? रिएजंट आहे. हिअर रेट ऑफ रिएक्शन इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट व्हॉट? RX अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल कोण आहे तुमचा? OH मायनस. तर OH मायनस वरती रेट डिपेंड आहे आणि तुमच्या अल्काइल हॅलाइडवरती डिपेंड आहे. आणि जर जास्त एक्झाम्पल जर आपण जर घेतलं, जर आपण कुठला अल्काइल हॅलाइड यूज करतोय, तर नॉर्मली SN2 मध्ये आपण काय करतो? प्रायमरी हॅलाइड यूज करतोय. समजा आपण CH3 घेतला, तेच एक्झाम्पल काय करू शकतो? इथं BR घेऊ शकतो. इथं पुन्हा मी काय येईल? CH3 येईल आणि इथं काय येऊ शकतं? BR. ठीक आहे. प्रायमरी अल्काइल हॅलाइड कशामध्ये? SN2 मध्ये. आणि टर्शरी अल्काइल हॅलाइड कशामध्ये? SN1 मध्ये. आता रिएक्शनचा रेट कुणावर डायरेक्टली प्रोपोर्शनल सांगितलेला आहे? CH3 BR किंवा तुम्ही RX दोन्ही पण करू शकता, जास्त समजण्यासाठी सांगतोय. नंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल आलाय तर काय होईल? हिअर रेट इज इक्वल टू व्हॉट? K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 BR इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. Here the rate of reaction depends on the concentration of CH3Br as well as the concentration of the OH minus. Therefore, it is 1 and 1. And order of reaction काय करतो आपण? Sum of its component. काय इथं? 1 and the 1. दोघांची ॲडिशन केली म्हणून ह्या रिएक्शनची ऑर्डर काय असणार आहे? ऑर्डर ऑफ रिएक्शन इज अ 2. म्हणून याला आपण काय म्हणतो? बायोमॉलिक्युलर रिएक्शन म्हणतो. समजलं सगळ्यांना? हा पॉईंट जो झाला जस्ट फक्त एक स्टार्टिंग आहे, कारण क्वेश्चन याच्यावरती 4 मार्कला येऊ शकतो. एक्सप्लेन द SN2 मेकॅनिझम. SN2 म्हणजे काय सांगायचं आहे? रिएक्शन काय होती सांगायचं आहे. त्याचं कायनेटिक्स काय असेल आपल्याला ते लिहून दाखवायचं आहे. समजलंय? नेक्स्ट पार्ट आपला SN2 मधलाच. आता फक्त रिएक्शन चेक केली, ऑर्डर चेक केली किंवा कायनेटिक्स चेक केला. आता आपल्याला चेक करायची मेकॅनिझम. आपल्या जे रिएक्शनमध्ये काय होता? CH3Br. पुन्हा एकदा रिएक्शन लिहितोय. CH3Br म्हणजे मिथाइल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ द ॲक्वेस KOH. आता ॲक्वेसच का पाहिजे किंवा अल्कोहोलिकच का पाहिजे ते इन डिटेल पुढच्या टॉपिकमध्ये. आता मी सांगतो ॲक्वेस KOH तर ॲक्वेस KOH लक्षात ठेवा. प्रोडक्ट काय असेल याचा? CH3OH प्लस काय असणार इथं? KBr. ठीक आहे. आता याचं मी प्रॉपर स्ट्रक्चर काढतोय कारण की आपल्याला आता काय जायचं आहे? स्टेप वाइज डिस्क्रिप्शन. CH then we write here another H. This is solid wedge line. This is a Br. आता आपण काय केलंय? वेज फॉर्म्युल्यानुसार मिथाइल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर काढलं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे जे दोन हा जो हायड्रोजन आणि हा जो ब्रोमिन आहे तो कशामध्ये? प्लेन ऑफ द पेपर. हा जो डॉटेड लाईन आहे तो कुठे आहे? बिहाइंड द कार्बन. हा कुठे आहे? इन फ्रंट. हा समोरच्या बाजूला हा कुठे आहे? बॅक साईडला. आता आपल्याला अटॅक कोणाचा करायचा आहे? न्यूक्लियोफाईलचा. आणि न्यूक्लियोफाईल कोण आहे आपल्याकडं? OH मायनस. ठीक आहे. आता न्यूक्लियोफाईल अटॅक करायला तर 2 चान्सेस आहेत. एक अटॅक होऊ शकतो. आता हा सगळ्यात महत्त्वाचं लिव्हिंग ग्रुप म्हणजे कळलं पाहिजे. एखाद्या रिॲक्शनमध्ये एक बॉन्ड फॉर्म होतो, दुसरा बॉन्ड ब्रेक होतो. पण जर अटॅक करतोय तो सोडून जाणारा एक ग्रुप पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे. आता नॉर्मली आपला येणारा जो ग्रुप कुठे निगेटिव्ह चार्ज आहे तर जाणारा पण कुठला असणार आहे? आता सध्या निगेटिव्ह चार्जचा असणार आहे. पण आता OH तो कुठने अटॅक करायचा? याचे समजा आपण 2 चान्सेस क्रिएट केले. दिस इज कॉल्ड द बॅक साइड अटॅक, दिस इज कॉल्ड एज अ फ्रंट साइड अटॅक. म्हणजे ज्या बाजूने Br ग्रुप निघून जाणार आहे
त्याच बाजूने जर अटॅक केला तर याला आपण म्हणतो फ्रंट साइड अटॅक, आणि बीआरच्या अपोजिट बाजूने जर अटॅक केला तर त्याला आपण काय म्हणतो बॅक साइड अटॅक. तर आता स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये स्टेरिक हिंडरन्स नावाची एक प्रॉपर्टी असते. स्टेरिक हिंडरन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल ज्यावेळेस जे मॉलिक्युल्स असतील, दुसरा ज्यावेळेस मॉलिक्युल त्यावर अटॅक करेल तर यांच्या दोघांचं हा जो बी आर आहे याची साईज मोठी असणार आहे, OH मायनस आहे याची पण साईज मोठी आहे, तर हे दोघांमध्ये न्यूक्लियोफिलिक काय होणार आहे, इथं रिपल्शन होणार आहे, ते एकमेकांना काय करतील, अपोज करतील. त्यामुळेच याचा अटॅक इथून पॉसिबल नसणार आहे. जरी अटॅक जर केला तर इथं डिस्टॅबिलिटी, तो प्रॉपर स्टेबल कंपाऊंड भेटणार नाही. म्हणून या कंपाऊंडमध्ये स्टेरिक हिंडरन्स अवॉइड करण्यासाठी हा जो OH मायनस काय करतो, OH मायनस अटॅक्स फ्रॉम द बॅक साइड अँड दिस BR बॉन्ड ब्रेक्स. तो BR बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. ठीक आहे, OH कुठून आलेला आहे, बॅक साइडने आलेला आहे. आता याच्यामध्ये हा जो OH आपण इथे दाखवलेला आहे आणि ही जी स्टेप आहे त्या स्टेपला आपण काय म्हटलं, RDS. RDS मीन्स व्हॉट, रेट डिटर्माइनिंग स्टेप, अँड दिस स्टेप इज अ स्लो स्टेप. आता याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, एक ट्रान्झिशन स्टेट. आता या ठिकाणी कोण आहे आपल्याकडं, C वरती कोण अटॅच आहे, हायड्रोजन. याला कोण अटॅच आहे, पुन्हा इथं हायड्रोजन. हा थर्ड हायड्रोजन आहे तसाच आहे, अटॅच कोण होत आहे. आणि दिस स्टेप इज कॉल्ड एज द सायमल्टेनियस. सायमल्टेनियस म्हणजे काय, स्लोली OH मायनस अप्रोचेस टुवर्ड द कार्बन ॲटम अँड स्लोली BR गेट डिपार्टेड. OH मायनस स्लोली अटॅच होतोय आणि BR स्लोली काय होतोय, निघून जातोय. लक्षात आलंय. त्यामुळं या ठिकाणी पेंटा कोऑर्डिनेट म्हणजे 5 बॉन्ड फॉर्म होतात. OH मायनस इट ऑल्सो कॅरीज द -1/2. दिस BR कॅरीज द -1/2 चार्ज. ओव्हरऑल लक्षात ठेवा की तो निगेटिव्ह चार्ज काय होतोय, डिस्ट्रीब्यूट होतोय कशामध्ये, OH मध्ये आणि BR मध्ये. आणि ही जी स्टेप आहे ती स्टेप कुठली आहे, दिस कॉल्ड एज अ ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे काय, ट्रान्झिशन स्टेट याचा अर्थ काय की OH स्लोली अप्रोचेस टुवर्ड द कार्बन अँड BR इज स्लोली रिमूव्ह फ्रॉम द कार्बन. म्हणजे हा जो ग्रुप आहे त्याला काय म्हटलं आपण, लिव्हिंग ग्रुप असं म्हटलं. द ग्रुप विच लिव्ह फ्रॉम द रिएक्टंट इन द केमिकल रिएक्शन दॅट कॉल्ड एज द लिव्हिंग ग्रुप. BR तर निघून गेलाय, अप्रोच कोण झालेला आहे, OH मायनस. अजून आपलं मेन प्रोडक्ट आले नाही. ज्यावेळेस याचा आपण मेन प्रोडक्ट काढतोय त्या मेन प्रोडक्टमध्ये चेक करा. जशी आपण अम्ब्रेला छत्री आपल्याला सगळ्यांना मिळते, जर आपण छत्री यूज करतोय तर काय होईल, पावसाळ्यामध्ये तुम्ही याला यूज करताय, रस्त्याने चाललेलं आहे, पाऊस पडतोय, अचानक खूप जोराचा वारा आला तर काय होईल, ही छत्री काय कम्प्लिटली अपोजिट डायरेक्शनमध्ये जाईल. ज्या पद्धतीने छत्री अपोजिट डायरेक्शनमध्ये जाईल त्याच पद्धतीने हे जे बॉन्ड जे आता या बाजूला आहेत, हा जो हायड्रोजन या बाजूला आहे की इकडचे ग्रुप्स आहेत, हे काय होतात, कम्प्लिटली शिफ्ट होतात कुठल्या, अपोजिट डायरेक्शनमध्ये. लक्षात आलंय. या पद्धतीने पोझिशन काय होणार, त्याची कम्प्लिटली चेंज होणार आहे. त्यामुळे जो प्रोडक्ट जो आपण काढतोय, प्रोडक्टमध्ये काय होईल, C आहे तसा घेतला आपण इथं, हा जो H इथे घेतला होता स्टेटला तो H घेऊन टाकला. हा जो H डॉटेड या बाजूला होता त्यांनी काय केली, डायरेक्शन चेंज केली. हा जो H या बाजूला होता तो अजून पुढे शिफ्ट होईल. सॉलिड वेज दाखवतोय. आणि OH कुठनं अटॅक केलेला आहे, इट अटॅक्स फ्रॉम बॅक साइड OH. आता याच्यामध्ये चेक करा, रिॲक्टंटमध्ये तुमचा फंक्शनल कुठल्या बाजूला आहे, राईट हँड साईडला, आणि जो प्रोडक्ट आलेला आहे त्याच्यामध्ये फंक्शनल कुठे आहे, लेफ्ट हँड साईडला. म्हणजे यांच्यामध्ये कम्प्लिटली अपोजिट प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे, म्हणजे इन्व्हर्टेड. त्याला काय म्हटलं आपण, त्याला इन्व्हर्टेड ऑर कॉल्ड एज अ इन्व्हर्जन. आणि अजून जास्त पुढे गेलं दॅट कॉल्ड एज अ वॉल्डन इन्व्हर्जन. लक्षात आलंय. म्हणजे यांची जर स्टेरिओ केमिस्ट्री सांगितली, आता हे जर हा BR ज्या बाजूला आलाय त्याच बाजूला OH आला असता तर आपण म्हणलं असतं रिटेन्शन प्रोडक्ट. BR ज्या बाजूला आलाय ते अपोजिट बाजूला OH आलाय म्हणजे त्याला इन्व्हर्टेड प्रोडक्ट. अँड इन SN2 मेकॅनिझम वी गेट द 100% इन्व्हर्टेड प्रोडक्ट. लक्षात आलं सगळ्यांना. मेकॅनिझम पुन्हा शॉर्टमध्ये सांगतोय, काय काय शिकायचं आहे. SN2 रिएक्शनमध्ये सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, बायोमॉलिक्युलर रिएक्शन. हिअर सिंपल रिएक्शन घेतली आपण अल्कहॅलाइडची, CH3Br प्लस aqueous KOH, it gives the CH3OH plus KBr. Then we write the chemical kinetics. Rate of reaction is directly proportional to the concentration of CH3Br as well as concentration of OH minus. Therefore order is a 2. ठीक आहे. नंतर मेकॅनिझम मध्ये जेव्हा जातोय आपण कुठला अटॅक दाखवला, बॅक साइड अटॅक दाखवला. अँड दिस इज अ वन स्टेप रिएक्शन अँड सायमल्टेनियसली OH attacks from the carbon and Br loses from the carbon. Clear? Then we get the transition state which is the penta coordinate. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे आणि आता या ठिकाणी बॉन्ड चेक करा 1 2 3 4 अँड 5. त्यामुळे याचे बॉन्ड किती झाले, 5 बॉन्ड झाले. पण असे बॉन्ड असतात का, कधीच नसतात. पण या ठिकाणी फक्त इक्वल डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे चार्जेसचं. शेवटी ट्रान्झिशन स्टेट तो अनस्टेबल आहे. अनस्टेबल कन्वर्ट कशामध्ये झालेली आहे, स्टेबल कंपाऊंडमध्ये. आणि BR ज्या बाजूला आहे म्हणजे राईट साईडला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन कोण आलेला आहे,
OH आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला कुठला प्रोडक्ट भेटला 100% इन्व्हर्टेड प्रोडक्ट भेटला. समजलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टार्ट करू, SN1 रिॲक्शन म्हणजे काय असते आणि त्याच्यात आधीच्या काही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन चेक करू आणि त्याच्यावरचे क्वेश्चन चेक करू. ठीक आहे. आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा लाईक नसेल करत तर यापुढं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या लॉकडाऊनच्या काळात आपण अभ्यास पण करतोय, त्याचबरोबर काळजी घ्या स्वतःची. स्टे होम अँड बी सेफ. थँक्यू.